खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर, 9850919999. ज्यांच्या कार्याची दखल गिनीज बुकाने सुद्धा घेतली ते सन्माननीय अनंतजी तायडे साहेबांचा सन्मान संपन्न होत आहे आणि तत्पूर्वी अगदी 2च मिनिटांमध्ये आदरणीय अनंतजी तायडे साहेबांचे सन्माननीय मार्गदर्शक आणि सहकारी राजनजी जांभळे सर अगदी 2च मिनिटांमध्ये साहेबांचा परिचय करून देत आहेत. विनंती आहे आपण विचार. आणि तायडे साहेबांना तर आपण नेहमी खरं बोलत असतो आणि त्यांचं कार्य आपल्याला समजत असतो, पण त्यांचा विशेष असा म्हणजे उल्लेख असा करता येईल की 2013 मध्ये त्यांनी 4 एकर क्षेत्रावर काम चालू केलं वेताळ्याला. आणि सुधाताई आम्ही त्यावेळेस गेलो होतो, पीटी सिंधुगुरची होती आणि 4 एकर क्षेत्रावरून चालू केलेलं काम तिथे 250 एकर क्षेत्रावर नेलं आणि फार मोठं जंगल तयार झालं. सुविधाताई मागच्या आठवड्यात तुम्ही गेल्या होता. हे तर तिथं काम झालं, परंतु अनेक गावांच्या गायरान क्षेत्रावर सुद्धा त्यांनी काम केलेले आहे. माझ्या पारगावच्या 50 एकर गायरान क्षेत्रावर जवळ 40,000 झाडं लागली. हे एक गाव झालं, परंतु असे 70 ते 80 गावांमध्ये काम चालू आहे. काही गावांमध्ये 200 एकर क्षेत्र आहे. त्याच्यामुळे मी काही वेळेस असं म्हणतो की मला माझ्या आयुष्यातला एक चांगला योगायोग असा आहे की त्यांच्या बरोबर बरेच वेळा मला सहवास लागतो. तर मला ते ग्रस्त म्हणजे असे जादूगार वाटतात. हो, की जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 1000 एकर क्रॉस झाला असं गायरान क्षेत्र अशा ठिकाणी आणि 350 लोकांना रोजगार दिलेला आहे. तुम्ही आज कोणता कामगार कुठं काम करतो, कोणता कामगार कामावर आहे, कोणता कामगार कामावर नाही, ही इत्थंभूत माहिती वेताळ्याला तुम्हाला अगदी मिनिटामध्ये मिळते. तो जरी कामगार असला तरी त्याचा सुद्धा सुंदर फोटो लावलेला आहे. इतक्या बारीक सारीक गोष्टींचे नियोजन आमचे तायडे साहेब करतात. तर 26 या वर्षाचा महाराष्ट्र शासनाचा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार आणि राजगुरुनगर नगर ब्रँड अँबॅसेडर पदी या ठिकाणी नियुक्ती झाल्याबद्दल आदरणीय तायडे साहेबांचा हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या वतीनं या ठिकाणी सन्मान संपन्न होत आहे. सर्वांनी एकदा तायडे साहेबांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या. तायडे साहेबांचा सन्मान आता मंचावरती संपन्न होतो. त्याच्यामध्ये आपण जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर त्या कार्यक्रमासाठी ज्या वेळेला आमच्या मीटिंग वरच्यावर होतात आणि त्या मीटिंग होत असताना आपली ही संस्था काही आर्थिक बाबतीत म्हणजे तशी कोणता सोर्स नाहीये आणि त्याच्यामुळे आपण नेहमी मदत करण्याचा दृष्टिकोन असतो की जेणेकरून जे काही आपले पूरग्रस्त असू द्या, काही अडचणीचे जे काही काम असतं किंवा काही इतर त्यांना, त्याच्यामुळे हा कार्यक्रम आपण दरवर्षी मोठा करत असतो. ह्या वेळेला असं सर्वांमध्ये ठरलंय की आपला एक छोटासा कार्यक्रम करायचा आणि त्याच्यासाठी गर्दी नाही पण ते दर्दी आहेत त्यांना आपण सर्वांना निमंत्रण तसं पाहायला गेलं तर जे आपण जर आपल्या सर्व याच्यामध्ये जर आपण नजर फिरवली तर सगळ्या संघटनेचे पदाधिकारी जे करून व्यापारी महासंघ असू द्या, आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटना असू द्या, जेणेकरून निवेदक क्षेत्रातले असू द्या, म्हणजे ही जी मंडळी आणि जे आपण स्टेजवरती जे आता बसलेली व्यक्ती आहे या तिन्ही म्हणजे इतके महान म्हणजे म्हणलं तर वावगं होणार नाही. कारण की आजच्या ज्या अध्यक्ष आहेत सुधाताई कोठारी, त्यांचा माझा जवळजवळ 30-35 वर्षापासून माझा त्यांचा संपर्क की जेणेकरून त्यांचं ज्यावेळेला चैतन्य संस्थेच्या माध्यमातून त्यांचं कार्यक्रम चालू असताना
आम्ही ज्यावेळेला हुतात्मा आहे ते आपलं लोकमान्य सामाजिक सांस्कृतिक मंच आणि ग्राहक हक्क समिती हे ज्या वेळेला आम्ही इथे ह्याच चौकामध्ये इथे करत असतो त्यावेळेला सुद्धा त्यांच्या माध्यमातून त्यांचा आमचा संपर्क आला तेव्हापासून चैतन्य संस्थेने आम्ही जोडले गेलो. त्यामुळे चैतन्य संस्थेच्या बाबतीत कोणताही कार्यक्रम असेल किंवा त्यांना कोणत्याही प्रकारचे जर असलं तर आम्हाला पहिलं निमंत्रण असतं. त्यांच्या बाबतीत सांगायचं झालं तर मधुकरराव चौधरी त्यांना सुधाताईंना मुंबईला पुरस्कार त्यावेळेला म्हणजे किती वर्ष झाली आपले 30-1 वर्ष झाले असते. 30 वर्षापूर्वी त्यांना मधुकरराव चौधरी पुरस्कार त्यांना त्यांच्यामध्ये तिथे दिला होता. त्यावेळेला ताईंबरोबर आम्ही गेलो होतो. ताईंबरोबर मुंबईला 30 वर्षापूर्वी त्यांना जो पुरस्कार मिळाला त्यावेळेला त्यांच्यावर झाला त्या योगाला आणि आजपर्यंत म्हणजे 30 वर्षापर्यंत त्यांचं आमची जी काही म्हणजे घनिष्ठ म्हणजे समाजामध्ये काम करण्याची किंवा बाकी इतर त्याचे जे प्रेम तर हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर सात्विकता कशी असावी त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समाजसेवा कशी करावी किंवा नम्रता किती असावी हे त्यांच्याकडे पाहिल्यानंतर म्हणजे त्यांचा आदर्श आम्ही सुद्धा नेहमी घेतो की समाजकार्य करत असताना आपण आपली चेहऱ्यावरती सात्विकता किंवा आपले सौजन्य हे आपण ठेवायला पाहिजे असं त्यांच्या बाबतीत म्हणतो वर्णन. ज्या वेळेला एक आपली याची बँक कोणची आपली रिझर्व्ह बँक ना हा तो वर्ल्ड बँकेला आम्ही तिथे गेलो होतो पण तिथं नाबार्ड तर त्या बँकेमध्ये जाण्यासाठी म्हणजे कधी योग येत नाही किंवा तिथं जाणं अशक्य असते. परंतु ताईंनी असं ठरवलं की त्या नाबार्ड बँकेच्या आपल्याला तिथं त्या ऑफिसमध्ये जायचं. ताईंनी फोन केल्यानंतर त्या तिथले जे काही व्यवस्थापकाला फोन केल्यानंतर त्यांनी आमचे बाकी म्हणजे किती 20 किंवा 25 मारल्यावरती त्यांनी आमचं त्या हॉलमध्ये सगळं आमचा सगळे सत्कार किंवा आदरातिथ्य माउंट एव्हरेस्ट वरती मी पूर्ण पुस्तक लिहिले. मी कन्या म्हणून पैदा झाले म्हणून नकोशी असलेली ती मुलगी आहे जिच्यासाठी सुंटावल्या करता सामान आणलेलं आपटून गेले होते आणि माझ्या आई रागाने मला थंड ड्रम मध्ये फेकून गेली होती. तो माझा पहिला एव्हरेस्ट. तो सर्व्हाइव्ह केल्यानंतर एव्हरेस्ट काहीच वाटलं असेल मला म्हणा पण तरी त्यातल्या त्यात सांगते तुम्हाला कारण मी डोंगरांना माझा देव मी नेचरला माझा देव मानते. मी नेचरला माझा देव मानते आणि त्या म्हणून मी सांगते तुम्हाला माउंट एव्हरेस्टवर चढत असताना पहिला सर्वात मोठा म्हणजे पाऊल म्हणावं की पायरी हेच समजेना झालं मला तो होता फायनान्सेस अरेंज करणं. लग्न झालंय 2 मुलं आहेत 5 वर्षाचा मुलगा लहाना आणि मोठी 7 वर्षाची आणि ह्या दोन्हींना सोडून जायचंय. हा विचार आलाच नाही की अरे आपल्या जीवाला जर काही झालं तर त्या लेकरांचं काय. विचार आला तर तो हा की बाळा 35 लाख रुपये लागतंय तू म्हणतीयस की एव्हरेस्ट चढायचंय. मनाला हे विचार करत होते मी की आता हे पैसे कुठून येणार ही माझी पहिली गाडी. त्याला फाईट करत असताना मी बेस कॅम्प वरती 150-200 कॉल सर्वांना करत होते बाबा 100 रुपये सही कोणी द्या कारण मला टेन्शन होता उद्या मी फंड्स देणार कसे. खेड तालुक्याच्या सर्व नागरिकांना आपल्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या, गणेश उत्सवाच्या, शारदीय नवरात्र उत्सवाच्या तसेच दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक आपल्या हक्काचा नगरसेवक राजेंद्र लक्ष्मण जाधव, नगरसेवक राजगुरुनगर नगर परिषद, तालुका खेड.